शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. माझ्याकडे आणि DCM साहेबांकडे विनंती केली होती. जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतलाय 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातले जे कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण दिलासा देणारी बातमी आता समोर आणलेली आहे. 10 वर्षामध्ये कोणीच एवढी मदत केली नाही तेवढी मदत 2026च्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी आता समोर आणलेली आहे. शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त तुम्ही आता ही कामे करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला यानंतर कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. ती कामे कोणती आहे ती लगेच आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अशी अपडेट बघायला मिळत राहतील. नमस्कार शेतकरी मित्रांनो, अर्थसंकल्पामध्ये तुमच्यासाठी पैशाचा पाऊस झाला. आतापर्यंत 10 वर्षामध्ये एवढी मदत झाली नाही अशी मदत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता तुमच्यासाठी दिलेली आहे. यामध्ये बघा कोणकोणती मदत आहे ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला अर्थसंकल्पामध्ये 3 घोषणा करण्यात आलेल्या आहे. त्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्यामध्ये किती निधी मंजूर झाला व कोणकोणत्या योजनेतून तुम्हाला लाभ मिळणार आहे, तुमच्या खात्यावरती येणारी सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. फक्त तुम्ही आता ही कामे करून ठेवा जी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. जी कामे केली तर तुम्हाला यामार्फत चांगलाच मोठा दिलासा सरकारमार्फत मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो, आपण पात्र शेतकरी आहात, परंतु तुम्हाला कोणत्याच योजनेचे पैसे मिळत नाही. जर ही कामे करून ठेवली तर तुम्हाला सर्व योजनांचे पैसे आता पूर्णपणे मिळणार आहे. यामध्ये बघा दुसरी योजना म्हणजे जी सगळ्यात मोठी योजना आहे ती म्हणजे कर्जमाफी योजना. बघा शेतकरी मित्रांनो, सरसकट 50,000ची अट रद्द करून 2 लाखापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, ती सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस किती लाखाची कर्जमाफी घोषणा केली आहे, ती कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे ती सुद्धा जिल्ह्याची यादीसुद्धा आलेली आहे. 3 टप्प्यामध्ये घोषणा केलेली आहे. नमोच्या हप्त्याबद्दल सुद्धा आणि पीक विम्याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा कोणकोणते जिल्हे हे पात्र करण्यात आलेले आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या ज्यामार्फत तुम्हाला वार्षिक 6,000 रुपये मिळतात. एक हप्ता 2,000 रुपयाचा असतो. त्यामध्ये सुद्धा आता वाढ केलेली आहे. अनेक जण फार दिवसापासून बोलत होते की नमोच्या हप्त्यामध्ये वाढ होणार नाही, तर त्या हप्त्यामध्ये किती हजारांची वाढ करण्यात आली आहे ते सुद्धा आपण तुम्हाला समजणार आहे. त्याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, खूप दिवसांची आता पुरेपूर अशी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. शेतकऱ्यांना वाटत होतं की आम्हाला कर्जमाफी मिळणार की नाही, आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार की नाही, आम्हाला नमोचा हप्ता मिळणार की नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून सर्व शेतकरी बांधवांना यामार्फत चांगलाच मोठा दिलासा दिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप, पीक विमा योजनेचं वाटप आणि कर्जमाफीचं वाटप तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी 3 मोठ्या घोषणा झाल्या. त्यानंतर 4 नंबरची घोषणा म्हणजे शेतकरी मित्रांनो, 2025मध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. कोणकोणते जिल्हे यामध्ये समावेश आहे, किती हजार रुपयांमध्ये यामध्ये निधी उपलब्ध केलेला आहे, तुमच्या बँकेमध्ये कधी येणार, अगदी सविस्तरपणे माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची यादीसुद्धा राज्य सरकारमार्फत आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर या जिल्ह्यामध्ये आता पुरेपूर असा निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांसाठी चांगलाच मोठा दिलासा सरकारने घेतलेला आहे. सरकारमार्फत
चांगलाच मोठा दिलासा या मार्फत आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून 4 घोषणा झाल्या आहेत. तुम्हाला पैशाचा पाऊस झालेला याचा लाभ कसा घ्यायचा, कोणकोणते शेतकरी वगळले आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे, तसेच सर्वात मोठी कर्जमाफी झाल्यात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि किती लाखांपर्यंतची ही कर्जमाफी झालेली आहे त्याचीसुद्धा अपडेट आपल्याकडे आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना पुरेपूर असा निधी सरकारमार्फत आता वाटपाससुद्धा सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये पुरेपूर असा निधी राज्य सरकारमार्फत वाटपाचा निर्णयसुद्धा सरकारने घेतलेला आहे. तो निर्णय आता पुरेपूर असा झालेला असून सर्वांनाच आता चांगलाच मोठा दिलासा मिळालेला आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी 3 मोठ्या घोषणा झाल्या. बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदाच पाहूया की कोणकोणत्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत अर्थसंकल्पाच्या सादर केलेली आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा पाहू की पीक विमा कोणाला जाहीर केलेला आहे. 3 नंबरला पाहूया की नमो शेतकरी योजनेचा हप्ता 100% किती हजारांना वाढला व कर्जमाफी किती लाखाची झाली. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे की आम्ही कर्जमाफी करणार आहोत. शेतकऱ्यांनी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण की आता शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारमार्फत चांगलाच मोठा दिलासा यामध्ये पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर राज्य सरकारने 3 योजनांचे पैसे देऊन शेतकऱ्यांना चांगलाच मोठा आणि ऐतिहासिक निर्णय सरकारमार्फत झालेला असून सर्व शेतकरी बांधवांना चांगलाच मोठा दिलासा यामार्फत मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, कोणते शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांची पुरेपूर अशी कर्जमाफी केली जाणार आहे. सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये जर आपला जिल्हा येत असेल तर तुम्हाला चांगलीच मोठी दिलासा देणारी बातमी आता सरकारमार्फत समोर आलेली आहे, कारण की आता या जिल्ह्यामध्ये पुरेपूर असा निधी सरकारमार्फत वाटपाचा निर्णय झालेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी आता सरकारमार्फत समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी आता आणि मोठा निर्णय सरकारमार्फत झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही पैसे जमा होणार ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी भेटूयात पुढच्या व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.